मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे टीसीच्या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता किती पाहिजे ही डिटेल्स आपण बघितली होती. तर रेल्वे टीसीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. एससी एसटी ला कोणत्याही टक्केवारीची अट नाही. परीक्षा मराठीमध्ये होणार आहे. जर तुम्ही ओबीसी, ओपन, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी सोबतच एनटीडी, एनटीसी, एनटीबी वगैरे असाल तर तुम्हाला सर्वांना ओबीसी मधून अर्ज करावा लागणार आहे. 50% 12वी मध्ये असणे गरजेचे आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेल्वे टीसी भरतीबद्दल या ठिकाणी वयाची अट काय आहे, वयाची अट बद्दल या ठिकाणी काय आहे, संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्या कॅटेगरीला किती सूट असणार आहे डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रेल्वे टीसी मध्ये या ठिकाणी जी शॉर्ट नोटीस त्यांनी काढलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी जागांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. जे रेल्वे टीसी बघू शकता ही या ठिकाणी ट्रेन्स क्लर्क ही टीसीची जी भरती असणार आहे याच्यामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारची टायपिंग नाही, फक्त 12वी पास असणे गरजेचे आहे. आणि कमी जागांची 12वी पास पदांची या ठिकाणी बघू शकता फक्त 3400 जागा त्यांनी काढलेल्या आहेत. परंतु या जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नंतर वाढ झालेली बघायला भेटेल. या जागा 15,000 प्लस गेलेल्या तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. कारण रेल्वे एएलपीच्या जागा आधी 5,000 आल्या होत्या, त्याच्यानंतर त्या 18,000 पर्यंत वाढलेल्या आहेत. हे लक्षात तुम्ही घ्यायचं आहे. तर आता जो आपला मेन फंड आहे की या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आपण बघितली. आता या ठिकाणी वयाची अट काय आहे, तर सर्वात पहिल्यांदा सांगतो महिला आणि पुरुषांना सेम वयाची अट आहे. आणि महिला आणि पुरुष दोनही या रेल्वे टीसीच्या भरतीसाठी अप्लाय करू शकत आहात. कोणत्या कॅटेगरीला किती सूट आहे, वयाची अट किती आहे, संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण माहिती बघूयात. आणि सर्वात पहिल्यांदा आधीच सांगतो, रेल्वे टीसीच्या संपूर्ण भरतीसाठी आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण सर्वात जास्त व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. आता ठीक आहे, रेल्वे टीसी भरतीबद्दल डिटेल्स मध्ये आपण बघूयात. ठीक आहे. वय तुमचे कधीपासून मोजले जाईल, कधीपासून, तर 1 जुलै 2024 पासून तुमचे वय मोजले जाणार आहे. या तारखेच्या आत तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती ईडब्ल्यूएस बघू शकता. यूडब्ल्यूएस म्हणजे या ठिकाणी युआर आणि ईडब्ल्यूएस साठी वयाची अट किती आहे, तर 18 ते 23 वर्षापर्यंत, सॉरी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 18 ते 30 युआर आणि ईडब्ल्यूएस लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर बघू शकता ओबीसी कॅटेगरीला किती वर्षाची सूट, 3 वर्षाची सूट. म्हणजे या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता रेल्वे टीसी भरती ओबीसी साठी. आता ओबीसी मध्ये कोणत्या कॅटेगरी येतील, एसईबीसी ही कॅटेगरी ओबीसी मध्ये येईल. त्याच्यानंतर बघू शकता एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी ज्या सर्व कॅटेगरीज आहेत त्या या ठिकाणी याच्यामध्ये आरक्षण भेटणार नाही. तुम्हाला डायरेक्ट ओबीसी मधूनच अर्ज करावा लागेल, कारण ही एक सेंट्रल लेवलची भरती आहे. मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, इंडियन रेल्वेची ही भरती असल्यामुळे ही सेंट्रल लेवलची भरती आहे. आणि ते एसईबीसी आणि एनटीबी, एनटीडी, एनटीसी जे आरक्षण असते ते फक्त महाराष्ट्रापुरते स्टेट लेवलचे मर्यादित असते. तुम्हाला ओबीसी मधून अर्ज करावा लागणार आहे. आणि तुम्हाला 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहेत. आता जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्ही 18 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. म्हणजे मेन वयाची अट किती आहे, सर्व कॅटेगरीजला या ठिकाणी 18 ते 30 आहे. 18 ते 30 आहे. परंतु ओबीसीला 3 वर्ष सूट म्हणजे 33 वर्षापर्यंत, आणि 18 ते 30 आणि 5 वर्षाची एससी एसटी ला सूट म्हणजे 18 ते 35 वर्षापर्यंत एससी आणि एसटी वाले त्याच्यामध्ये अर्ज करू शकत आहात. 1 जुलै पासून तुमचे वय मोजले जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. आता यात खूप मुलांनी नोट्स बद्दल कोणता अभ्यासक्रम कसा आहे, अभ्यासक्रम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण जर तुम्हाला रेल्वे टीसी भरतीची आणि आरपीएफ भरतीची संपूर्ण जर तुम्ही फॉर्म भरला असेल आरपीएफ भरतीचा आणि या रेल्वे टीसीचा जर भरणार असाल तर तुम्हाला आतापासूनच अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्या नोट्स मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहेत. सर्व नोट्स एकदम सर्व 250 प्लस टॉपिक याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. 3,500 प्लस प्रश्न याच्यामध्ये असणार आहे. सर्व एकदम टॉपिक डिटेल्स मध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे. या नोट्स तुम्ही 1 ऑगस्ट पासून खरेदी करू शकता. एकदम कमी किमतीमध्ये या नोट्स तुम्ही खरेदी करू शकत आहात, लक्षात घ्यायचं आहे. 1 ऑगस्ट पासून, आता सध्या नाही, 1 ऑगस्ट पासून तुम्ही खरेदी नक्की करायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता वयाच्या अटीबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकत आहात. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, रेल्वे टीसीच्या संपूर्ण तयारीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमची खूपच मदत होणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.